प्रॅक्टिस सेट 46 थर्ड एक्झाम्पल. तिसरं एक्झाम्पल आता बघूया आपण. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ रेक्टँग्युलर प्लॉट ऑफ लँड 75.5 मीटर लॉंग अँड 30.5 मीटर ब्रॉड ॲट द रेट ऑफ 1000 रुपीज पर स्क्वेअर मीटर. याचं बघूया आपण मराठीत हेच गणित बघूया. बघा, एका आयताकृती भूखंडाची लांबी 75.5 मीटर आणि रुंदी 30.5 मीटर आहे. तर 1000 रुपये प्रति चौरस मीटर प्रमाणे 1000 रुपये प्रति चौरस मीटर दराने भूखंडाची किंमत आपल्याला काढायची आहे. आता आपण दिलेली जी माहिती आहे गणितामध्ये ती पहिल्यांदा मी लिहून घेतली. बघा इथं बघा, लेंथ ऑफ अ प्लॉट इज इक्वल टू 75.5 मीटर, म्हणजेच भूखंडाची लांबी दिलेली आहे 75.5 मीटर. या ठिकाणी भूखंडाची रुंदी 30.5 दिलेली आहे, म्हणजे ब्रेथ ऑफ प्लॉट. आता या दोन गोष्टी दिलेल्या आहेत, त्याच्यावरून सुरुवातीला आपण क्षेत्रफळ काढायचं आहे आणि पुढे जाऊन त्याची किंमत काढायची आहे. त्याच्यासाठी क्षेत्रफळ आवश्यक असतं. बघा, एरिया ऑफ प्लॉट. आता या दोन्ही लांबीवरून 75.5 मीटर लांबी आहे आणि 30.5 मीटर रुंदी आहे. याच्यावरून हा प्लॉट चौरसाकृती नाही तर आयताकृती आहे हे लक्षात येतं. म्हणून आयताच्या क्षेत्रफळाचं सूत्र या ठिकाणी आपण वापरूया. एरिया ऑफ प्लॉट इज इक्वल टू लेंथ इंटू ब्रेथ, म्हणजेच भूखंडाचे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी. लांबी त्यांनी दिलेली आहे 75.5 आणि रुंदी 30.5. त्यांचा आपण या ठिकाणी गुणाकार करूया. यांचा गुणाकार येतो 2302.75 स्क्वेअर मीटर, म्हणजेच 2302.75 चौरस मीटर. आता त्यांनी गणितात दिलेल्या अटीप्रमाणे बघा, कॉस्ट ऑफ प्लॉट. आता त्या प्लॉटची किंमत काढूया. किंमत काढण्यासाठी काय करायचं, तर हे जे चौरस मीटर मध्ये जे क्षेत्रफळ आलेलं आहे त्या क्षेत्रफळाला त्यांची किंमत आहे प्रति चौरस मीटरची किंमत आहे 1000 रुपये. ह्या 1000 ने या ठिकाणी या आलेल्या क्षेत्रफळाला गुणायचं आहे. म्हणजेच कॉस्ट ऑफ प्लॉट म्हणजेच भूखंडाची किंमत बरोबर 2302.75 गुणिले 1000 हे करायचं आहे. आता या ठिकाणी बघा, मी इथला पॉईंट काढून टाकला. इथला पॉईंट काढून टाकल्यानंतर काय केलं, हा पॉईंट काढला म्हणून इथं मी 1 लिहिलं आणि पॉईंटच्या पुढे 2 घर आहेत, 7 आणि 5 ही 2 घर आहेत, म्हणून एकावर 2 शून्य दिल्या. ही रचना फार महत्वाची आहे, हे पुन्हा लक्षात घ्या. मी इथला पॉईंट काढला आणि 1 लिहिला आणि इथं 7 आणि 5 म्हणजे एकूण घरं किती आहेत 2, म्हणून इथं 2 शून्य दिल्या. इथला पॉईंट काढून टाकला आणि 2 शून्य दिल्या. ही संख्या आहे तशी वर अंशात लिहिली आणि 100 छेदात लिहिलं. आता काय करूया, 100 वरच्या 2 शून्य आणि ह्या 1000 वरच्या 2 शून्य मी कॅन्सल केल्या, म्हणजे इथं उरलं किती 10. मग 10 वरची 1 शून्य आपण ह्या उत्तराला देणार आहोत. म्हणजे बघा 23027 आणि त्याला 10 ने गुणलं तर 1 शून्य त्याच्यावर वाढतो. म्हणजे त्या प्लॉटची किंमत किती झाली बघा, एकक, दशक, शतक, हजार, दशहजार, लक्ष, दशलक्ष, म्हणजे 23,02,750. 23,02,750 रुपये ही त्या प्लॉटची किंमत आलेली आहे. आता आपण प्रॅक्टिस सेट 46 मधला 5वा प्रश्न पाहणार आहोत. ही आकृती पहा. ही आकृती, याच्या बाजूला जो प्रश्न दिलाय तो मी वाचतो. फाइंड द पेरिमीटर अँड एरिया ऑफ अ गार्डन विथ मेजर्स ॲज शोन इन द फिगर अलॉंग साइड. म्हणजे ही जी फिगर दिलेली आहे ही एका बागेची आहे, गार्डन आहे, आणि या बागेच्या एक बाजू बघा, बागेची 13 दिलेली आहे आणि सर्व बाजूंना त्याने काय केलेलं आहे, समान चिन्ह दाखवलेलं आहे. बघा या ठिकाणी इथे 13 मीटर आहे, इथं 13 मीटर आहे, म्हणजे इथं सारखं चिन्ह आहे. बघा एक सारखं चिन्ह आहे. सगळीकडे ज्या बाजू दिलेल्या आहेत त्या एक सारख्या दिलेल्या आहेत. याचा अर्थ ही जी बाग आहे आणि बागेच्या ह्या ज्या सर्व बाजू दिलेल्या आहेत ह्या सर्व बाजू समान मापाच्या आहेत. म्हणजे ही बाजू जर 13 मीटर आहे तर ही पण 13, ही पण 13, ही पण 13, या सर्व बाजू 13 मीटर लांबीच्या आहेत असा त्याचा अर्थ निघतो. तर आपण सुरुवातीला काय करूया, या आकृतीची परिमिती काढूया. परिमितीचा अर्थ असा होतो की परिमिती म्हणजे दिलेली कोणतीही आकृती असू दे त्या आकृतीच्या सर्व बाजूंची बेरीज म्हणजे त्या आकृतीची परिमिती.
बघा या ठिकाणी मी लिहून घेतलेला आहे परिमिती बघा. आता या बागेची परिमिती म्हणजे काय तर बागेची परिमिती बरोबर सर्व बाजूंच्या लांबींची बेरीज म्हणजेच 13. एका बाजूची लांबी 13 आहे, अशा बाजू आहेत 12. त्या मोजूया पुन्हा एकदा म्हणजे तुमच्या लक्षात येईल. इथून मोजायला सुरुवात करूया. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 आणि 12. इथून सुरुवात केली होती म्हणजे इथपर्यंत किती आल्या 12 आल्या. म्हणजे आपण हे 13 जो आहे एका बाजूची लांबी 12 वेळा लिहायची. म्हणजे बघा बागेची परिमिती बरोबर सर्व बाजूंच्या लांबीची बेरीज बरोबर. इथं 13 बघा मी किती वेळा लिहून घेतले 12 वेळा लिहून घेतलेले बघा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 आणि 12 या सगळ्यांची बेरीज येते 156 सेंटीमीटर. सेमीच्या विद्यार्थ्यांनी असं लिहायचं पेरिमीटर ऑफ अ गार्डन इज इक्वल टू सम ऑफ लेंथ ऑफ ऑल साइड्स. सर्व बाजूंच्या लांबींची बेरीज इज इक्वल टू इथं पण 13 12 वेळा लिहायचं आणि त्यांची बेरीज करायची. ती बेरीज येते 156 156 स्क्वेअर सेंटीमीटर. हे त्याची परिमिती आहे. याच आकृतीची आपल्याला आकृतीचं क्षेत्रफळ काढायचं आहे. म्हणून मी काय करतो त्यांनी बघा सगळ्या बाजू समान मापाच्या दिलेल्या आहेत आणि त्यामुळं ह्या बाजू जोडल्या तर चौरस तयार होणार आहे. म्हणजे चौरस जर तयार झाला उदाहरणार्थ मी बाजू जोडतो बघा. ही एक बाजू जोडतो नंतर ही एक बाजू जोडतो पुन्हा ही एक बाजू जोडतो पुन्हा ही बाजू जोडतो. बघा आता या 4 बाजू जोडल्यामुळे ही बाजू 13 आहे ही 13 ही 13 आहे म्हणून अशी खूण इथं पण करतो अशी खूण इथंही करतो इथंही करतो इथंही करतो म्हणजे समान मापाचे. अशी खूणचा ह्या खुणेचा अर्थ सगळ्या बाजू समान लांबीच्या आहेत. म्हणजे ही जर 13 आहे तर ही पण 13च असेल, समोरची पण 13 असेल, ही पण 13 असेल आणि ही पण 13 असेल. म्हणजे एकूण चौरस किती तयार झाले बघा. चौरस 1 2 3 4 आणि 5. आधी एका चौरसाचं क्षेत्रफळ काढू. एका चौरसाचं क्षेत्रफळ. आता हा चौरस तयार झाला म्हणजे चारही बाजू समान मापाच्या आहेत म्हणून चौरस मी म्हणतोय. नाहीतर समान मापाच्या नसतं तर आयत झाला असता पण हा आयत होत नाहीये चौरस होतो. आता चौरसाचं क्षेत्रफळाचं सूत्र मी दिले बघा या ठिकाणी. एरिया ऑफ अ स्क्वेअर इज इक्वल टू साइड स्क्वेअर इज इक्वल टू साइड इंटू साइड. म्हणजे चौरसाचे क्षेत्रफळ बाजू वर्ग बरोबर बाजू गुणिले बाजू. इथं बाजू आहे 13 म्हणजे बाजूचा वर्ग म्हणजे 13चा वर्ग बरोबर 13चा 2 वेळा गुणाकार 13 गुणिले 13 त्यांचा गुणाकार येतो 169 स्क्वेअर सेंटीमीटर. हे काय झालं क्षेत्रफळ आलं. हे एका चौरसाचं क्षेत्रफळ आलं. असे चौरस या आकृतीमध्ये एकूण आहेत किती 5. मोजा बरं 1 2 3 4 5. म्हणजे टोटल गार्डनचं क्षेत्रफळ जर आपण काढायचं म्हटलं तर एरिया ऑफ अ गार्डन इज इक्वल टू 169 इंटू 5 इज इक्वल टू 845 स्क्वेअर सेंटीमीटर. अशा पद्धतीनं बागेचं एकूण क्षेत्रफळ हे 169 गुणिले 5 म्हणजेच 845 चौरस सेंटीमीटर येतं. पुन्हा व्हिडिओ पहा म्हणजे हे तुम्हाला गणित समजेल. धन्यवाद.